नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी झणझणीत आणि चमचमीत सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी 1 वाटी इतके सोयाबीन घेतलेले आहेत। सर्वात अगोदर आपण हे स्वच्छ धुवून घेऊया आणि पाण्यामध्ये उकळवून घेऊया। सोयाबीन इथे मी 1 ते 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। गॅसवरती मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपण हे सोयाबीन काढून घेऊया। हे बघा, आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी बारीक गॅसवरती सोयाबीन पाण्यामध्ये चांगले उकळवून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने आपण चांगले हे उकळवून घेऊया। 2 ते 3 मिनिटांसाठी इथे आपण सोयाबीन चांगले पाण्यामध्ये बॉईल करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत। आता आपण हे काढून बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया। वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी 2 छोट्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। अर्धी छोटी वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे छोट्या आकाराचं, जाड कापून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। गॅसवर कढईमध्ये 1 टीस्पून इतकं तेल आपण काढून घेतलेलं आहे। यावरती सर्वात अगोदर कांदा काढून घेऊया। तर संपूर्ण कांदा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। गॅस इथे लो ते मीडियम ठेवून घेऊया आणि कांदा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा इथे हलका लाल होईपर्यंत आपण चांगला भाजून घेतलेला आहे। यामध्येच आता आपण सुकं खोबरं काढून घेऊया आणि कांद्याबरोबर खोबरं सुद्धा चांगलं भाजून घेऊया। गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे। मीडियम गॅसवरतीच आता आपण कांदा खोबरं चांगलं भाजून घेणार आहोत। कांदा खोबरं इथे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया। कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। हे बघा, यामध्येच आता आपण काढून घेऊया कोथिंबीर, आलं लसूण आणि टोमॅटो। तर सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकताच हे मिक्सरला चांगलं बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि गरज वाटल्यास आपल्याला अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटण वाटून घ्यायचं आहे। इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे। टोमॅटोमुळे आपल्याला यामध्ये पाणी टाकायची गरज लागलेली नाहीये। तुम्ही बघू शकता मस्त अगदी बारीकसर आपलं हे वाटण वाटून तयार झालेलं आहे। गॅसवर कढईमध्ये आपण 3 टेबलस्पून इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे। तर संपूर्ण वाटण आता आपण यामध्ये काढून घेऊया आणि चांगलं एकजीव करून घेऊया। 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला तेलावरती हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे आपण वाटण 2 मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये मसाले काढून घेऊया। तर यामध्ये अर्धा टीस्पून हळद, सोबतच आपल्याला 1 टेबलस्पून इतकं लाल तिखट काढून घ्यायचं आहे आणि 1 टीस्पून इतका काळा मसाला घेतलेला आहे। आता आपण हे मसाले चांगले एकजीव करून घेऊया। गॅस इथे मीडियम करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती आता मसाले आपण 2 मिनिटांसाठी आणखीन चांगले मिक्स करून परतून घेऊया। सर्व मसाले इथे आपण 2 मिनिटांसाठी चांगले परतून घेतलेले आहेत। आता आपण सोयाबीन यामध्ये काढून घेणार आहोत। तर सर्व सोयाबीन आता आपण यामध्ये काढून घेऊया। सर्व सोयाबीन आता आपण यामध्ये काढून घेतलेले आहेत। सोबतच चवीनुसार मीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे। मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता। आता आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया। मसाल्यामध्ये आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी हे चांगलं एकजीव करून परतून घ्यायचं आहे।
मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे, ते पाणी आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सोबतच सोयाबीन जे आपण शिजवून घेतलेलं तेच पाणी मी यामध्ये काढून घेते। हे बघा, आणखीन आपल्याला यामध्ये 1 कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे। फुल गॅसवरती सुरुवातीला आता आपण एक उकळ काढून घेऊया। तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता। फुल गॅसवरती इथे आपण एक उकळ काढून घेतलेला आहे। यामध्येच आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेऊया आणि चांगली एकजीव करून घेऊया। हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस इथे आता आपल्याला बारीक करायचा आहे आणि बारीक गॅस करून झाकून भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी चांगली शिजवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी इथे आपण भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे आपली सोयाबीनची भाजी बनवून तयार झालेली आहे। बघूनच तुम्हाला चिकनची आठवण आली असेल। हे बघा, या पद्धतीने एकदा सोयाबीनची भाजी तुम्ही नक्की बनवा। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झणझणीत आणि चमचमीत सोयाबीनची भाजी बनवून तयार झालेली आहे। याचा आस्वाद तुम्ही चपाती सोबत किंवा भातासोबत घेऊ शकता। अगदी वाटलंच तर तुम्ही बाजरीची भाकरी याच्या रश्श्यासोबत अगदी चुरून खाऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी।